तूळ राशीच्या मंडळींनो सावधान, कारण येत्या शुक्रवार ते मंगळवार या काळात विशेषतः येणारा पवित्र सोमवारी साक्षात देवोखे देव महादेव तुमच्या आयुष्यात असं काही महाभयंकर चमत्कार घडवणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। एका बाजूला सोमवारी महादेवाची अशी कृपा बरसून तुम्हाला 5 मोठे अशा नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे तुमचं परदेशी साम्राज्य उभे राहून रातोरात मंडळी तुमचं नशीब बदलेल। तर दुसऱ्या बाजूला ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तोच तुमच्या जवळचा व्यक्ती पाठीत खंजीर खुपसण्याचे भयंकर षष्टयंत्र रचले। देवगुरु बृहस्पती आणि नागदेवताचे अतिशय रहस्यमय मानले जाणारे आलिशान नक्षत्र जेव्हा एकत्र येतात ना मंडळी, तेव्हा तुमच्या आयुष्यातले गुप्त रहस्य बेनकाब होत असतात। तुमच्या हक्काचे पैसे कोण मारणार, तुमच्या पाठीमागे नेमका कोणता खेळ रचला जातोय आणि सोमवारी महादेवाचा असा कोणता गुपित उपाय आहे जो तुम्हाला संघर्षातून आणि बंद नशिबातून बाहेर काढून थेट यशाच्या शिखरावर नेईल, याचे गुपित या भविष्यवाणीत दडलेले आहे मंडळीनो। त्यामुळे हा व्हिडिओ मध्यंतरी सोडला तर चालून आलेली मोठी संधी सुद्धा हुकेल, पण जवळच्या व्यक्तीने रचलेल्या जाळ्यात तुम्ही कायमच अडकाल। म्हणूनच स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका मंडळींनो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण तूळ रास आहे, माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका। ज्यांचा खरोखर स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्त आहे आणि स्वतः स्वामींनी त्यांना काहीतरी संकेत दिलेले आहेत तर त्यांनी ही कमेंट नक्की करा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका। जो खरा स्वामी भक्त असेल तर ही कमेंट नक्कीच करेल मंडळींनो। कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तूळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तूळ राशीच्या मंडळींनो, तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती अत्यंत गोड बोलते मंडळींनो। तुमच्यासोबत एखादी व्यक्ती अत्यंत गोड बोलते पण पाठीमागे तुमच्या विरोधात मात्र भयंकर षष्टयंत्र रचत असते। तुम्ही ज्यावर कोणी असेल ती डोळे झाकून विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमची कल्पना, तुमचा डेटा आणि तुमच्या कामाचं श्रेय चोरण्याचा प्रयत्न करते। शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसाच्या काळात या खोट्या पाठीराखाचा मुखवटा तरतर फाटणार असून त्यांच्या कपटी कारवाया रंगनीती मंडळीनं तुमच्या समोर येतील। ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या दशम भावातून कर्मस्थानातून असलेल्या नक्षत्रात प्रवेश करत आहे। आलेशा हे नागदेवताचे नक्षत्र मानले जाते, जे अत्यंत तीक्ष्ण, खोलवर दडलेले रहस्य बाहेर काढणारे असते। त्यामुळे तुमच्या राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्याने गुरुची सात्विकता आणि नक्षत्राची तीक्ष्णता जेव्हा एकत्र येते तेव्हा शत्रूचे कोणतेही गुप्त प्लॅनिंग तुमच्यासमोर टिकू शकणार नाही। या दिवसात तुमची एवढी तीव्र होईल की तुमच्या मनात चाललेला वाईट हेतू सुद्धा तुम्ही एका क्षणात ओळखाल। या काळात तुम्हाला केवळ शत्रूचा चेहरा दिसणार नाही तर त्यांच्यावर मात करणारी स्वतःची सर्वोच्च सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल। पण हा खेळ उघडीस आल्यानंतर तुमच्या हातात एक मोठी आर्थिक गुरुकिल्ली येणार आहे मंडळीनो, जी तुम्हाला रातोरात मालामाल करू शकते। तर तूळ राशीच्या मंडळींनो, भूतकाळात तुम्ही अनेकदा यशाच्या व श्रीमंतीच्या अगदी जवळ पोहोचून रिकाम्या हाताने मागे आला आहात, बरोबर ना? मेहनतीचं फळ दुसऱ्यानेच लाटलं, ऐनवेळी पैशाची चणचण भासणे असो, या वेदनेतून तुम्ही गेला आहात मंडळीनो। परंतु शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात भाग्याचे चक्र अचानक फिरणार आहेत। ज्या संधीशी तुम्ही नाते तोडले होते त्या पुन्हा एकदा तुमच्या दारात उभ्या ठाक राहतील। तुमची रखडलेले पैसे परत मिळण्याचे आणि अनपेक्षित धन लाभ होण्याचे प्रबळ योग या काळात निर्माण होत आहेत। या काळात तुमच्या खांद्यावर 5 मोठ्या नवीन जबाबदाऱ्या सुद्धा येतील, जसं की नोकरीत नवीन पदभार किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळणे, अडकलेला मोठा फंड किंवा जुनी येणी मोकळी होणे, परदेशी किंवा मूळ स्थानापासून दूर जोडलेला एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे, शेअर मार्केट, लॉटरी आणि गुंतवणुकीतून तुम्हाला दूर
तुमचा फायदा होणे म्हणजे तुमची इच्छा पण होणार नाही की शेअर मार्केटमध्ये किंवा लॉटरीमध्ये कुठेतरी गुंतवणूक करण्याचा. तुमचं मनसुद्धा लागणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टीपासून लांब जाताल. या आठवड्यात देवगुरु बृहस्पती तुमच्या कर्मस्थानात मोठी हालचाल करत असल्याने एकामागून एक उत्पन्नाचे 5 असे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. पण तुळशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आलेला धनलाभ टिकून ठेवण्यासाठी एक महत्त्वाची काळजी देखील घेण्याचं गरजेचं आहे, बरोबर ना? पैशाचा प्रभाव वाढताच काही अनपेक्षित कायदेशीर किंवा वैयक्तिक खर्च समोर येऊ शकतात. म्हणून कोणत्याही कागदपत्रावर किंवा कोणत्याही पेपरवर न वाचता सही चुकूनही करू नका. आणि तुमचा गुप्त आर्थिक प्लॅन कोणाजवळ किती जवळचा माणूस असला तरी त्याच्या देखत बोलून दावू नका. मंडळींनो, त्यासोबतच तुळशीच्या मंडळींना या 5 दिवसात महादेवाच्या आणि गुरुच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात अक्षरशः 4 मोठे आणि चमत्कार बदल घडताना दिसतील. आर्थिक स्थैर्य आणि मोठा धनलाभ, अनेक दिवसापासून अडकलेली जुनी वसुली अचानक पूर्ण होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊन तुमची आर्थिक तिजोरी टाचटाच भरून येईल. करिअर आणि व्यवसायात मोठी भरारी, नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा मनस्ताप बदलाची योग जुळून येतील. तर व्यावसायिकांना नव्या करारामधून अनपेक्षित नफा मिळेल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक सुख, पत्नी पतीमध्ये जुने मतभेद संपुष्टात येईल. प्रेमात कमलेचा गोडवा निर्माण होईल. तसेच अविवाहित जातकांसाठी लग्नाचे उत्कृष्ट प्रस्ताव चालू येतील. कौटुंबिक शांतता आणि समृद्धी, घरात लपलेले कोर्ट कचेरीचे किंवा मालमत्तेचे वाद मिटतील आणि घरातील वातावरण अत्यंत मंगल्य व आनंदाने बनेल. पण हा विजय पचवण्यासाठी एक गुप्त नियम पाळा. तुमची रणनीती पूर्ण होईपर्यंत त्याचा ढिंडोरा पेटू नका. कामाधिक करा आणि यश मिळाल्यावर जगाला सांगा. आरोग्याच्या बाबत या काळात मोठा चमत्कार घडेल. आलेख्य नक्षत्राच्या प्रभावामुळे मंडळींनो, आलेख्याच्या नक्षत्राच्या प्रभावामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर फेकले जातील आणि जुन्या आजारांवर अचूक निदान होऊन कामाची मुक्ती मिळेल. कौटुंबिक चिंता दूर झाल्याने मानसिक ताण हलका होईल. नातेसंबंधामध्ये एक मोठा रिॲलिटी चेक पाहायला मिळेल. स्वार्थी नाते गळून पडतील आणि मनापासून जोडलेल्या नात्यामध्ये पारदर्शकता व विश्वास वाढेल. या संपूर्ण काळात सर्व अडथळे दूर करून यश मिळवण्यासाठी खाली अचूक उपाय नक्की करा. मंडळींनो, उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी तुळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळींनो, सोमवारी हा उपाय तुम्हाला आवर्जून सोमवारीच करायचा आहे. शिव मंदिरात जाऊन महादेवाला जलाभिषेक करा आणि शांत चित्तेने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारचा उपाय देखील सांगते. शुक्रवारी पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. गायला साखरेसोबत पोळी खाऊ घाला आणि रोज ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. मंडळींनो, रुद्राक्ष शक्य असल्यास उजव्या हाताच्या अनामिकेत म्हणजे उत्तम प्रगतीचं ओपल किंवा हिरा धारण करा किंवा गळ्यात 4 अथवा 5 मुखी रुद्राक्ष धारण करा. गुरुवारी श्री विष्णू सहस्रनामाचं जे पठण केल्यास सर्व गुप्त शत्रूचा नाश होईल आणि पैशाचा मार्ग मोकळा होईल. तुळशीच्या मंडळीनं हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका आणि संपूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल ना, आत्ता एक लाईक नक्की करा आणि तुळशीच्या मित्रपरिवारांना आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. मंडळीनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातले प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम नमः भगवते वासुदेवताय नमः, ओम नमः भगवते वासुदेवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. महादेवाची कृपा तुमच्यावर राहो. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव, हर हर महादेव.